नमस्कार. आज माझ्या मुलांनी ओरिओचे मोदक बनवायचा विचार केला होता. त्यावेळी 3 पॅकेटं घाई आणले पण आणि फाडले पण. त्याला कोणत्याही गोष्टीचा दम नसतो. लगेच ते बिस्किटची क्रीम साईडला केली, मिक्सरला लगेच बिस्किटं लावून बारीक करून, आणि मी त्याला म्हटले तू हात नको लावू, मग नारळ भाजून मी देते, आणि बारीक पण लगेच केला. हे बघा बारीक झाले का नाही, नारळ चेक करून घेतलं. ते क्रीम राहिली होती ती मॅश करून घेतलेली होती. त्याच्यामध्ये थोडंसं भाजलेल्या खोबऱ्याचं जरा सारण टाकलं आणि ते एकच जे केलं. आणि हे बघा पीठ मळलेलं होतं ते चेक करून घेतलं की त्याचं व्यवस्थित झालं आहे की नाही भेटत. ते व्यवस्थित झालं होतं आणि चेक करत होतो आम्ही. आधी तर मी 2 मोदक करून घेतलेले होते, कसे येतात कसे नाही, कारण कोणीही बनवेल तर ते खराब नको व्हायला, त्या हिशोबानेच मी व्हिडिओ बनवत असते. माझ्या मुलांनी 2 मोदक बनवून घेतलेले होते. पुन्हा म्हटले थांब आता व्हिडिओ बनवूया आणि आपण टाकूया, की कोणाला जर ओरिओचे मोदक आवडत असेल तर ते सुद्धा करतील. तर साच्यासुद्धा त्यांनीच आणला होता आणि नारळसुद्धा त्यांनीच विकत जाऊन आणलं होतं. छान असे मोदक तयार होत होते. हे बघा त्याने आता खोलल्यानंतर असं वाटत होतं खरंच उकडलेलेच मोदक आहेत हे. ज्याला मोदक तांदळाचे नसले तर ते ओरिओचे सुद्धा करू शकतात. कोणतंही बिस्किट घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचं सारणसुद्धा टाकू शकतात. छान असं असे मोदक तयार झाले होते. आणि मोदक झाल्यानंतर मुलांची तर हेच असते, मम्मी मी बनवतो, मम्मी मी बनवतो. दोन्ही माझे मुलं रडायला लागले होते की मामाला बनवायचे. दोघांनी बनवलेले, मी थोडंसुद्धा हात लावलेला नाही. कसे मोदक बनवलेले थोडं 5 मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आणि क्रीम पुरावं म्हणून थोडी थोडीच आम्ही क्रीम टाकत होतो, आणि ती धरून ती क्रीमसुद्धा उरली होती. बघा तयार